गेल्या महिनाभर महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि या महापालिकेमध्ये कुणाची सत्ता येते हे पाहणं नागरिकांना महत्त्वाचं ठरलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने धुळे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवत 50 जागा मिळवल्या। त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने एकीकडे या ठिकाणी सत्ता मिळवली असताना दुसरीकडे आरक्षणाचा प्रश्न होता। महापालिकेचं महापौर पदाचं आरक्षण कधी जाहीर होईल ही प्रतीक्षा होती। आता महापौर पदाचं आरक्षण देखील जाहीर झालं आणि महिला ओपन हे आरक्षण निघालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणत्या महिलेची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे काही 50 नगरसेवक निवडून आले त्यापैकी जवळपास 28 महिला या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे 28 महिलांपैकी कुठली महिला या ठिकाणी या धुळे महानगरपालिकेची महापौर बनते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी आणि ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका सुरू आहेत आणि महापौरांचं नाव कोणाला निश्चित केले जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 31 जानेवारीपर्यंत या निवडणुकीचा कार्यक्रम संपणार होता आणि त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीचं या ठिकाणी संकेत दिले जात आहेत। 31 जानेवारीला हा कार्यक्रम संपल्यानंतर महापौर पदासाठी जवळपास 6 तारखेला 6 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी महापौर पदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीची माहिती समोर येत आहेत। मात्र अद्यापही कार्यक्रम जाहीर झालेला नाही। त्यामुळे महापौर पदासाठी नेमकं कोणत्या महिलेचं पुढे नाव येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत अनुभवी चांगला आणि स्वच्छ चेहरा देण्याचं आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केलं असलं तरी 28 महिलांपैकी नेमकं कुणाला महापौर पद भेटतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे संपूर्ण धुळे शहराचं लक्ष धुळे महापालिकेचा महापौर कोण होईल याकडे लागलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।